Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. What we are going to learn today? Today we are going to learn what is dielectrics and what is polarization. In previous chapter, wave optics, we have already studied about polarization, but the concept in wave optics and the concept in electrostatic is very different. Okay, so what you have to learn in this topic, polarization means there are the charges which are conducted as a polarized or polarization charges. What we say as a polarization charges. Before going to that point, we will see what is meant by dielectric. पहिल्यांदा आपल्याला डायइलेक्ट्रिक काय आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. डायइलेक्ट्रिक समजलं की आपल्याला पोलरायझेशन नंतर ऑटोमॅटिक समजतंय. मला पोलरायझेशन जे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पाहिलं होतं ते पोलरायझेशन म्हणजे काय होतं, ते लाईट साठी आपण पोलराइज म्हणतो. पोलराइज्ड लाईट, ओके, म्हणजे नॉन पोलराइज्ड लाईट पासून तुम्ही काय करताय, पोलराइज्ड लाईट करताय. मग त्यासाठी तुम्ही काय करताय, तुम्ही दोन क्रिस्टल्स प्लेस करताय. दीज आर द टू टर्मलाइन क्रिस्टल्स विच आर प्लेस्ड पॅरलल टू इच अदर. मग तुम्ही नॉन पोलराइज्ड लाईट पास करताय की जेणेकरून नॉन पोलराइज्ड काय होणार आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट. हे आपण ऑलरेडी वेव्ह ऑप्टिक्स मध्ये बघितलं आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पोलरायझेशनची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. इथं चार्जेस साठी आपल्याला बघायचं आहे, कारण टॉपिक आपला कोणता चालू आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक? इट डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. It deals with the study of electric charges is called as electrostatics. Okay. Last point what we have seen, म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं होतं, आपण वेरियस ऍप्लिकेशन्स बघितले होते. म्हणजे कुठले कुठले ऍप्लिकेशन्स, मग पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिंगल चार्ज, पोटेन्शियल एनर्जी फॉर टू चार्जेस, बरोबर, पोटेन्शियल एनर्जी फॉर इलेक्ट्रिक डायपोल, बरोबर, आणि त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्ज और n पॉइंट चार्जेस, बरोबर. मग आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आता आपण जर जनरली रिवाइज केलं तर आपल्याला कुलम्बियन फोर्स आपल्याला माहित आहे, F = k कॉन्स्टंट. k म्हणजे किती, 1/4πε0. ओके, Q1 Q2 r². हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. कुलम्बियन फोर्स, अट्रॅक्शन और रिपल्शन, कोणताही फोर्स असेल तर तुम्हाला इक्वेशन एकच मिळणार आहे. त्याच्यानंतर बघितलं तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड, तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची इक्वेशन काय माहित आहे, E = k Q/r². इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E = k म्हणजे काय, 1/4πε0 Q/r². त्याच्यानंतर पाहिलं तुम्ही पोटेन्शियल, V पुन्हा k Q/r. सिंगल पॉइंट चार्ज, एका पॉइंट चार्ज साठी आपण पोटेन्शियल फाइंड केलं, तिथं तुम्हाला काय मिळालं, Q/r. त्याच्यानंतर बघितलं पुन्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. डायपोल मध्ये तुम्हाला दोन चार्जेस मिळतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह, दुसरा म्हणजे निगेटिव्ह. या दोन्ही चार्जेस साठी तुम्ही पोटेन्शियल फाइंड केलंय. सिंगल चार्जला पोटेन्शियल तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, बरोबर, पण डायपोल साठी तुम्हाला V काय मिळतोय, k p cos θ/r², बरोबर का, p cos θ/r². ओके, बरोबर, p cos θ/r². त्याच्यानंतर आपण जसं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सिंगल पॉइंट चार्जला बघितला, त्याचबरोबर डायपोल साठी बघितला, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, पोटेन्शियल एनर्जी बघितली, म्हणजेच वर्क डन. वर्क डन W QV, आणि त्याचबरोबर एक्सप्रेशन मध्ये जर बघितलं तर k Q1 Q2/r12. ठीक आहे, म्हणजे वर्क डन आणि वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. U = k Q1 Q2/r12. इथपर्यंत तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला सगळे एक्सप्रेशन्स आपल्याला माहित आहेत. आपल्याला फोर्स माहित आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहित आहे, पोटेन्शियल माहित आहे, डायपोल साठी पोटेन्शियल माहित आहे, वर्क डन माहित आहे, पोटेन्शियल एनर्जी ही माहित आहे. आता हिथं आपला इलेक्ट्रोस्टॅटिकचा एक पार्ट आपला संपलेला आहे. आपण आता निघालोय कुठं, दुसऱ्या पार्ट मध्ये निघालोय. म्हणजे आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आता कॅपॅसिटरचा पॉइंट आपला येणार आहे. मग कॅपॅसिटर कशापासून बनवतो, how it is produced, how the electrical energy is stored, ते त्याच्यासाठी आपल्याला हा
आहे आणि तो म्हणजे आपला काय डायइलेक्ट्रिक. ठीक आहे. मग आता कॅपॅसिटरच्या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा पॉइंट डायइलेक्ट्रिक हा बघितला पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय डायइलेक्ट्रिक. मग त्याच्या अगोदर मी असं म्हणेन यू नो व्हॉट आर मीन बाय कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. बरोबर. म्हणजे तुम्हाला कंडक्टर म्हणजे काय माहित आहे, इन्सुलेटर म्हणजे काय माहित आहे आणि त्याचबरोबर सेमीकंडक्टर काय आहे हे पण माहित आहे. मग आता त्यातला आपल्याला सेमीकंडक्टरची काही गरज नाही. मग सध्या आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे फक्त कंडक्टर आणि इन्सुलेटर. मग आता कंडक्टर जर आपण बघायला गेलो तर कंडक्टर मध्ये आपण काय सांगतोय रे, कंडक्टर म्हणजेच तुम्हाला मेटल मिळाला. बरोबर. कंडक्टर म्हणजेच काय मिळाले तुम्हाला, मेटल्स मिळाले. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बरोबर. आपल्याला असं माहित आहे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग आता ह्या मेटल्स मध्ये देयर आर नंबर ऑफ फ्री चार्जेस. देयर आर नंबर ऑफ फ्री चार्जेस. म्हणजे ह्या कंडक्टर मध्ये तुम्हाला फ्री चार्जेस भरपूर मिळतात. मग आता फॉर अ कंडक्टर तुम्हाला जवळजवळ किती मिळतात, 10⁻29 फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ मेटल कंडक्टर. एखादा मेटल कंडक्टर जर तुम्ही कन्सिडर केला तर तुम्हाला तिथे त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती मिळतात, तर अबाउट 10⁻29 फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. पण इन्सुलेटर मध्ये जर तुम्ही गेला देयर आर नो फ्री चार्जेस. नो फ्री चार्जेस. इथं जे चार्जेस आहेत दे आर बाउंड विथ ईच अदर. बाउंड विथ ईच अदर म्हणजे कंडक्टर ज्या वेळेला घेतो त्या कंडक्टर मध्ये आपल्याला फ्री चार्जेस मिळतात. ते कसे मिळतात, देयर आर नंबर प्लेंटी ऑफ तुम्हाला चार्जेस त्या कंडक्टर मध्ये मिळणार आहेत. आणि ते चार्जेस कसे असतात, फ्री असतात. ते मोशन मध्ये येतात की जेणेकरून आपण करंट बघतो. ठीक आहे. मोशन मध्ये असतात. पण इन्सुलेटर मध्ये ज्यावेळेला फ्री चार्जेस बघायला गेलो तर आपण काय सांगतोय, देयर आर नो फ्री चार्जेस. म्हणजे तिथं फ्री इलेक्ट्रॉन वगैरे नाही आहे की जेणेकरून तो मोशन मध्ये घेईल. तो फ्री इलेक्ट्रॉन नाहीच आहे मुळात त्यामध्ये. ओके. म्हणजे तिथं फ्री चार्ज कोणताच नाहीये. आणि जे चार्जेस आहेत ते कसे आहेत, दे आर बाउंड विथ ईच अदर. ते बांधले गेलेले आहेत. बरोबर. म्हणजे जो काय ऍटम असेल त्या ऍटम मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, प्रोटॉन्स असतील ते एकमेकांना बाउंड केलेले आहेत. त्यामुळे दे आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स. देयर आर नो फ्री चार्जेस. मग ही कन्सेप्ट तुम्हाला पहिल्यांदा समजली पाहिजे. हिअर देयर आर नंबर ऑफ फ्री चार्जेस, हिअर देयर आर नो फ्री चार्जेस इन्सुलेटर्स. Okay, then what is meant by dielectric? Dielectric is nothing but the insulator. Dielectric is nothing but the insulator or non-conducting substances or non-conducting substances. म्हणजे काय डायइलेक्ट्रिक, डायइलेक्ट्रिक म्हणजे तो इन्सुलेटर आहे किंवा त्याच्या अपोजिट म्हणजे आपण काय म्हणतोय, नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. म्हणजे तो कंडक्शन मध्ये येणार आहे का, तो कंडक्शन मध्ये येणार नाही. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण इन्सुलेटर म्हणू शकतो, त्याला आपण नॉन कंडक्टिंग सबस्टन्स म्हणू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये देयर आर नो फ्री चार्जेस. म्हणजे त्यामध्ये फ्री चार्जेस आपल्याला मिळणार आहेत का, फ्री चार्जेस आपल्याला मिळणार नाही. बरोबर. मग आता हा झाला डायइलेक्ट्रिक. मग त्यासाठी आता एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत. इन्सुलेटर मध्ये तुम्हाला माहिती आहे रबर, ग्लास. बरोबर. ठीक आहे. म्हणजे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायइलेक्ट्रिक. रबर, ग्लास एक्सेट्रा, मेनी मोर. ठीक आहे. रबर, ग्लास एक्सेट्रा, मेनी मोर. आता ह्या डायइलेक्ट्रिक मध्ये आपण जर डिटेलिंग मध्ये जर स्टडी करायला गेलो तर डायइलेक्ट्रिक काय होतंय, इट इज डिवाइडेड इनटू टू टाइप्स. इट इज डिवाइडेड इनटू टू टाइप्स. मग दोन टाइप मध्ये तो डिवाइड होतोय. मग ते दोन टाइप म्हणजे काय, तर एक म्हणजे पोलर सबस्टन्सेस, पोलर सबस्टन्सेस, आणि दुसरा म्हणजे नॉन पोलर सबस्टन्सेस. याचं एका लक्षात मी काय सांगतोय, dielectric substances are divided into two types. One is polar substances and other is non-polar substances. येते लक्षात समजतंय. ओके. आता पोलर म्हणजे काय आणि नॉन पोलर म्हणजे काय हे ऑलरेडी मला वाटतंय तुम्ही हे 11th मध्ये स्टडी केलं आहे. पण जनरली आता थोडंफार बघूया म्हणजे तुझं रिव्हिजन म्हणून. ओके. कारण व्हॉट इज मीन बाय पोलर आणि व्हॉट इज मीन बाय नॉन पोलर. कारण पोलर म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, पोलर सबस्टन्सेस.
पोलर सबस्टन्सेस. ठीक आहे, आणि ते ना नॉन पोलर सबस्टन्सेस. आता पोलर म्हणजे काय? आपण एखादा ऍटम कन्सिडर करतोय, बरोबर? ऍटम कन्सिडर करतोय. त्या ऍटम मध्ये आपल्याला नंबर ऑफ चार्जेस मिळणार, फ्री चार्जेस, किंवा सॉरी नॉट फ्री चार्जेस. पोलर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? ऍटम बघायचा आहे. ऍटम म्हटलं की आपण काय सांगतोय, जरा प्रोटॉन्स ॲज वेल एज जरा इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, मग आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. बरोबर. नॉन पोलर मध्ये पण तेच बघतोय, प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज. मग आता पोलर सबस्टन्सेस दे बिहेव लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि नॉन पोलरला आपण म्हणू शकतो दे डू नॉट बिहेव इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय आलं रे? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे निगेटिव्ह चार्ज झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला, आणि त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळाली, तो म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. मग इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय? P = Q × 2L, म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये अशा पद्धतीने. व्हॉट इज डायपोल मोमेंट? P वेक्टर = प्रोडक्ट ऑफ एनी वन चार्ज, कुठलाही चार्ज घ्या, प्लस घ्या मायनस घ्या, त्याचा मॅग्निट्यूड घेतोय Q × आणि त्या दोघांच्या मधला डिस्टन्स, आणि तो म्हणजे किती? 2L. म्हणजेच तो मिळाला तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. मग आता पोलर सबस्टन्सेस जे आहे ते काय करतात? दे बिहेव लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि नॉन पोलर मध्ये काय होतं? दे डू नॉट बिहेव लाईक अ डायपोल मोमेंट. म्हणजे इथं डायपोल मोमेंट बघायला मिळेल का? इथं डायपोल मोमेंट बघायला मिळणार नाही, पण इथं तुम्हाला डायपोल मोमेंट बघायला मिळेल. मग ती कशी असणार आहे? फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ही डायरेक्शन मिळेल तुम्हाला P वेक्टरची. येते लक्षात? समजतंय? मग मी पोलर सबस्टन्स म्हणजे काय सांगणार? द सेंटर किंवा इन मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. बघा, इन मॉलिक्यूल इन विच असं म्हणलं पाहिजे. ए मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास of positive charge do not coincide with the center of mass of negative charge is called as a polar substances. म्हणजे काय झालं रे? म्हणजे एखादा ऍटम आपण ज्या वेळेला कन्सिडर करतोय, तर ऍटम कन्सिडर केल्यानंतर त्याच्यामध्ये मला प्रोटॉन्स मिळणार आहेत, मला इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत. मग आता इथं काय म्हणलंय? त्या प्रोटॉनला काहीतरी एक सेंटर ऑफ मास असेल आणि त्या इलेक्ट्रॉनला पण काहीतरी सेंटर ऑफ मास असेल. मग आता एखादा ऍटम मी ज्या वेळेला कन्सिडर केला, तर त्याचा सेंटर ऑफ मास मी जर फाइंड केला एक्सपेरिमेंटली, तर तो सेंटर ऑफ मास मला सपोज काहीतरी इथं मिळाला. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज साठी. तसंच त्याच्यानंतर मी अजून एक ऍटम कन्सिडर केला आणि इथं सेंटर ऑफ मास बघितला, तर इथं मला निगेटिव्ह सेंटर ऑफ मास मला इथं मिळाला. ओके, एक ऍटम घेतल्यानंतर मग आता मला काय मिळालं? ह्याचा सेंटर ऑफ मास वेगळा आहे, ह्याचा सेंटर ऑफ मास वेगळा आहे, आणि ते बोथ आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स, आणि तो डिस्टन्स म्हणजेच किती मिळणार आहे मला? 2L. म्हणून याला काय म्हणतोय? इट बिहेव्स लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके, मग आता हे एक्झाम्पल दिले म्हणजे कशाचं दिलंय? तर मी एक्झाम्पल दिलंय म्हणजे तो म्हणजे HCl. मग आता हायड्रोजनचा एक ऍटम जर कन्सिडर केला, तर त्याचा मला प्रोटॉन हा सेंटर ऑफ मास मला इथं बघायला मिळेल, आणि क्लोरीन वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह, आणि त्याचा सेंटर ऑफ मास मला इथं बघायला मिळेल, आणि ते बोथ आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स कॉल्ड ॲज 2L. हेन्स 2L एवढा डिस्टन्स मिळाला म्हणजे मला काय मिळाला? मला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मिळाला. म्हणून काय म्हणतोय? इट बिहेव्स लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. हे कोणत्या सबस्टन्स मध्ये होतंय? हे पोलर सबस्टन्सेस मध्ये होतंय. मग व्हॉट आर द एक्झाम्पल्स? एक म्हणजे HCl, दुसरा म्हणजे काय येणार?
These are the examples of polar substances. ठीक आहे, हायड्रोजनला इथं पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनला इथं तुम्हाला निगेटिव्ह चार्ज, परत H2O. ठीक आहे, H2O ला परत हायड्रोजनला पॉझिटिव्ह, ऑक्सिजनला निगेटिव्ह, म्हणजे परत तुम्हाला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. तसंच NaCl, इथं Na चा पॉझिटिव्ह, Cl चा निगेटिव्ह, they both are separated again by distance 2l, hence it is called as a polar substances. येते लक्षात, म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डू नॉट कोइन्साइड सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज, hence it is called as a polar substances. ह्याच्या बरोबर अपोजिट नॉन पोलर मध्ये काय सांगणार, ए मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज coincide with the center of mass of negative charge is called as a non-polar substances. ठीक आहे, लिहिता येईल का तुम्हाला इथं, a molecule in which center of mass of positive charge coincides with the center of mass of negative charge is called as a non-polar substances. समजलं का? म्हणजे तुम्ही एक ऍटम असं कन्सिडर करताय, त्या ऍटम साठी तुम्ही ज्या वेळेला त्याचा सेंटर ऑफ मास फाइंड करताय, दुसरा ऍटम घेताय त्याचा सेंटर ऑफ मास फाइंड करताय, मग त्यांच्यामध्ये त्याला तुम्हाला सेपरेशन मिळतं, मग सेपरेशन मिळालं म्हणजे ते बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 2l. मग अशा ऍटमला किंवा अशा मॉलिक्यूलला आपण काय सांगतोय, इट इज कॉल्ड एज अ पोलर सबस्टन्सेस. पण नॉन पोलर मध्ये काय होतंय, जर तुम्ही एखादा मॉलिक्यूल घेतला किंवा एखादा ऍटम घेतला, मग त्यामध्ये तुमचा सेंटर ऑफ मास जर पॉझिटिव्ह चार्जचा कोइन्साइड झाला विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज, म्हणजे इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच लोकेशनला ते कोइन्साइड झाले, मग एकाच पॉइंटला कोइन्साइड झाल्यामुळं त्यांच्यामध्ये सेपरेशन न मिळता आपल्याला एकच पॉइंट बघायला मिळेल, हेन्स देयर इज नो सेपरेशन ऑफ अ डिस्टन्स 2l. म्हणजे ह्याचं एक्झाम्पल मी जर बघायला गेलो तर काय आहे ना, हायड्रोजन H2O2. ठीक आहे, दिस आर द एक्झाम्पल्स. मग H2 जर तुम्ही बघितला, एक हायड्रोजन इथं दुसरा हायड्रोजन, मग हायड्रोजनचा इथं आता पॉझिटिव्ह चार्ज आला, दुसऱ्या हायड्रोजनचा परत इथं पॉझिटिव्ह आला, आणि तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काय असेल त्याचा जर सेंटर ऑफ मास जर फाइंड केला, तो सेंटर ऑफ मास तुम्हाला इथं बघायला मिळेल. येते लक्षात, समजतंय मी काय सांगतोय? ठीक आहे, म्हणजेच ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास कोइन्साइड झाला, हेन्स दे आर नॉट सेपरेटेड बाय डिस्टन्स, इट इज कॉल्ड एज अ नॉन पोलर सबस्टन्सेस. येते लक्षात, व्हॉट इज मीन बाय पोलर सबस्टन्सेस and what is meant by non polar substances? They behave permanent electric dipole moment, they do not behave electric dipole moment. येते लक्षात. मग तुम्हाला लिहिताना काय करायचं आहे, तुम्हाला पोलर सबस्टन्स म्हणायचं आहे, त्याची डेफिनेशन लिहायची आहे, त्याच्यानंतर इट बिहेव्स लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, आणि त्याच्यानंतर काय येणार एक्झाम्पल्स. तसंच हिचं नॉन पोलरला पण डेफिनेशन, परत दे डू नॉट बिहेव लाईक अ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, आणि परत त्याचे एक्झाम्पल. ठीक आहे, आणि तुम्ही इथं त्याला म्हणू शकता हायड्रोजन, आणि त्याचा सेंटर ऑफ मास कुठं मिळाला, सेंटरला मिळाला. कुठं सेंटरला, तर ह्या सेंटर पॉइंटला. येते लक्षात, समजलं? इथं तुम्हाला सेपरेशन मिळालं, इथं तुम्हाला सेपरेशन मिळालं का, हेन्स देयर इज नो सेपरेशन बिटवीन टू हायड्रोजन्स. ठीक आहे, मग दोघांचा सेंटर ऑफ मास एकाच पॉइंटला मिळत असल्यामुळे तुम्हाला काय झाला, डिस्टन्स मिळाला नाही, आणि डिस्टन्स मिळाला नसल्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, दे डू नॉट बिहेव लाईक अ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? गॉट इट माय पॉइंट? सो पॉज इट अँड राईट इट डाऊन. ओके, पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. ओके, पॉज करा, नोट डाऊन करा, रब करो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत?
आता आपल्याला काय बघायचं आहे, पोलरायझेशन. ठीक आहे, पोलरायझेशन. मग आता पोलरायझेशन समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली पाहिजे. ओके, आता तुम्हाला समजलंय व्हॉट इज मीन बाय डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक्स आर नथिंग बट द इन्सुलेटर्स ऑर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. मग ते सबस्टन्स कुठले असणार आहेत, एक तर ते पोलर असतील किंवा दुसरे म्हणजे नॉन पोलर असतील. एक तर पोलर असेल किंवा दुसरा म्हणजे नॉन पोलर असेल. ओके, मग आता पोलर म्हणजे काय तुम्हाला समजलंय, नॉन पोलर म्हणजे काय तेही समजलंय. पोलर म्हणजे काय, इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट बिहेव करेल. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इथं बिहेव करेल का, इथं डज नॉट बिहेव इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, आता पोलरायझेशन समजण्यासाठी आता पोलरायझेशन काय सांगणार. पोलरायझेशनला सपोज इथं तुम्हाला एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड दिसते किंवा इथं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळालेली आहे. ठीक आहे, याला मी म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड ई वेक्टर. ओके, आता पोलरायझेशन समजण्यासाठी मी काय करणार, एक तर पोलर सबस्टन्स घेणार किंवा मी नॉन पोलर सबस्टन्स घेणार. तर पोलर सबस्टन्स घेतल्यानंतर मी हा पोलर सबस्टन्स काय केला, मी हा पोलर सबस्टन्स या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी काय केला, प्लेस केला. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं. तर आता काय होणार बघा, ह्याच्यामध्ये सपोज मी असं म्हणतो पोलर सबस्टन्स मी या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केला. As polar substances किंवा polar substances placed in the electric field, as there are number of atoms in the electric field, number of atoms. मग त्या number of atoms मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, they are bound charges. इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, bound charges मध्ये. मग आता पोलर मध्ये काय होतंय, पोलर मध्ये ते बिहेव लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. म्हणजे इथं जेवढे ॲटम्स असणार आहेत त्या ॲटमचं कसं असणार आहे, सेपरेशन असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं तुम्हाला त्याची रँडम डायरेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. ओके, म्हणजे इथं तुम्हाला ॲटम्स बघायला मिळतील, ते बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज. ओके, आता मी काय सांगतोय बघा, आता ह्याच्यामधले जे काय ॲटम्स आहेत आणि ते कसे आहेत एकमेकांशी सेपरेशन मोड मध्ये सेपरेट झालेले आहेत. ठीक आहे, मग आता काय होतं ह्याच्यामध्ये, जसं मी हा पोलर सबस्टन्स ज्यावेळेला फील्ड मध्ये प्लेस केला तर काय होणार, दिस ऑल ॲटम्स विल गेट अलाइन्ड इन इच अदर. म्हणजे सगळे ॲटम जेवढे आहेत ते सगळे एका रेषेत सगळे उभे राहतील. दे विल गेट अलाइन्ड इन वन डायरेक्शन, एका डायरेक्शन मध्ये अलाइन करतील. ठीक आहे, मग एका डायरेक्शन मध्ये अलाइन करतील म्हणजे कसे करणार, तर त्यासाठी मी तो फिगर परत ड्रॉ करतो. तर इथं अशा पद्धतीनं ते अलाइन करतील. इथे लक्षात. मग आता बघा, आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस मिळणार आहेत, निगेटिव्ह चार्जेस मिळणार आहेत. सुरुवातीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे होते, ते ऑल आर मूव्हिंग इन रँडम डायरेक्शन. कधी, ज्या वेळेला ही फील्ड नव्हती त्यावेळेला. म्हणजे मी ज्या वेळेला हा पोलर सबस्टन्स कन्सिडर करतोय, तर हा पोलर सबस्टन्स कन्सिडर केल्यानंतर मला हा डायपोल मोमेंट मला अशा पद्धतीने काहीतरी मिळतोय. ठीक आहे, त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे का, त्याचे चार्जेस पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आहेत का, नाही. म्हणजे ते कसे मूव्ह करतात, दे आर मूव्हिंग इन रँडम डायरेक्शन. डायपोल मोमेंट तर आहे, बरोबर. पोलर म्हणजे काय, तर डायपोल मोमेंट. ठीक आहे, त्यामुळे डायपोल मोमेंट आहे. कारण इथं बघा ह्यांच्यामध्ये सेपरेशन बघायला मिळतंय, सेपरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि हा सेपरेशन किती आहे, 2 ठीक आहे, इथं पण सेपरेशन तुम्हाला बघायला मिळते, डिस्टन्स किती आहे, 2 म्हणून त्याला डायपोल मोमेंट म्हणतोय इन रँडम डायरेक्शन. कधी, when there is no external electric field for the polar substances. जसा हा मी काय केला, सबस्टन्स इथून घेतला आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी प्लेस केला, तर काय होणार, दे ऑल ॲटम्स विल गेट अलाइन्ड इन वन डायरेक्शन. सगळे ॲटम काय करतील, एका ओळीनं सगळे उभे राहतील, अलाइन्ड इन वन डायरेक्शन. मग आता त्यांची डायरेक्शन मध्ये आता पॉझिटिव्ह कुठं मिळेल आणि त्यातला निगेटिव्ह कुठं मिळेल हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे आता बघा, इथून इलेक्ट्रिक फील्ड तुमची इकडे निघाली, ही डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची. मग आता इकडं डायरेक्शन आहे, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन जी तुम्हाला मिळाली ती कशी असते रे, ते तुम्हाला माहित आहे. आपण कशामध्ये बघितलंय, प्रॉपर्टीज मध्ये बघितलंय, लाईन्स ऑफ फोर्स.
आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर इट कम टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज किंवा इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह चार्ज. ओके, म्हणजे लाईन्स विल ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ऑन निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कुठून हा फील्ड आला? पॉझिटिव्ह चार्ज पासून आला. कुठे गेला? निगेटिव्हला गेला. म्हणजे इकडे काय असणार आहे? निगेटिव्ह चार्ज. मग इकडे जर निगेटिव्ह असतील तर इथं तुम्हाला काय बघायला मिळेल? इथं तुम्हाला पॉझिटिव्ह चार्जेस बघायला मिळेल. ठीक आहे. मग आता जर इथं जर पॉझिटिव्ह असेल तर इथं काय येणार? निगेटिव्ह. परत आता ह्याला कोण अट्रॅक्ट करणार? इथं पॉझिटिव्ह. मग इतर पद्धतीने म्हणजे इथं काय येणार? निगेटिव्ह. मग आता इकडे निगेटिव्हचा विचार केला त्यामुळे इकडे पॉझिटिव्ह आला आणि इकडे पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं काय येणार? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन्स काय झाले? एका बाजूला ओढून घेतले आणि सगळे पॉझिटिव्ह चार्ज एका बाजूला ओढून घेतले. ठीक आहे. म्हणजे इथं मी ज्या वेळेला पोलर सबस्टन्स प्लेस केला, निगेटिव्ह चार्जेस एका बाजूला झाले, पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला झाले. ठीक आहे. मग आता ह्या एंडला तुम्ही जर बघितलं तर ह्या एंडला तुम्हाला काय बघायला मिळतंय? सगळे पॉझिटिव्ह चार्जेस. ह्या एंडला जर बघितलं तर तुम्हाला काय बघायला मिळेल? सगळे निगेटिव्ह चार्जेस. ठीक आहे. हेच दे गेट अलाइन्ड इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये अलाइन झाले. ठीक आहे. मग आता बघा, सपोज ही ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याला मी म्हणतो E0 किंवा E0 किंवा EO. E0 इज द ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. आता काय होणार बघा, ह्या पोलर सबस्टन्स मध्ये इथं पॉझिटिव्ह मिळाला, इकडे निगेटिव्ह मिळालाय, म्हणजेच मला इलेक्ट्रिक फील्ड अशी मिळेल का? आतमध्ये त्या पोलर सबस्टन्स मध्ये. येते लक्षात? आता इथं मला इलेक्ट्रिक फील्ड मला मिळाली. इलेक्ट्रिक फील्ड मिळाल्यानंतर मी ह्या इलेक्ट्रिक फील्डला काय म्हणतो? EP म्हणतो. आता व्हॉट इज P? P इज द पोलरायझेशन. P म्हणजे काय? पोलरायझेशन. म्हणजे पोलरायझेशन चार्जेस पासून जी फील्ड मिळाली त्या फील्डला आपण म्हणतोय इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पोलरायझेशन चार्जेस. ठीक आहे. मग आता EP आणि हा E0 ची डायरेक्शन तुम्हाला या बाजूला मिळाली, EP ची डायरेक्शन तुम्हाला या बाजूला मिळाली. मग टोटल इलेक्ट्रिक फील्ड किती मिळेल रे तुम्हाला? E0 इज इक्वल टू E0 मायनस EP. E0 इज इक्वल टू E0 मायनस EP. समजलं इथं बरे? कळालं का? ठीक आहे. आता हे कशामुळे झालं? तर त्या पोलर सबस्टन्स मधल्या त्या डायपोल मोमेंटमुळे झालं. ठीक आहे. जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड तेवढे पोलरायझेशन चार्जेस पण जास्त मिळणार, तेवढी आतली इलेक्ट्रिक फील्ड पण वाढेल. येते लक्षात मी काय म्हणतोय बघा? जेवढी इलेक्ट्रिक फील्ड तुमच्याकडे आहे, जेवढी त्याची स्ट्रेंथ जास्त, तेवढे पोलरायझेशन चार्जेस पण तेवढे तुम्हाला जास्त मिळतील. इलेक्ट्रिक फील्ड जास्त, आतले पोलरायझेशन चार्जेस पण जास्त. म्हणजे तुम्ही जास्त इलेक्ट्रिक फील्ड तयार केली, तुम्हाला जास्त पोलरायझेशन मिळालं. येते लक्षात मी काय सांगतोय? जेवढी कमी इलेक्ट्रिक फील्ड तेवढे कमी पोलरायझेशन चार्जेस मिळणार. म्हणजेच काय? पोलरायझेशन म्हणजे हे पोलरायझेशन चार्जेस कोणावरती डिपेंड आहे? दे डिपेंड ऑन इलेक्ट्रिक फील्ड. जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड तेवढे पोलरायझेशन जास्त, कमी इलेक्ट्रिक फील्ड तेवढे कमी इलेक्ट्रिक चार्जेस. ठीक आहे. मग ते पोलरायझेशन कोणावरती डिपेंड आहे? पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. समजलं का? पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. Hence, therefore, P is equal to susceptibility E. आता ह्याला काय सांगतोय आपण? ह्याला काय सांगतोय? इट इज नोन ॲज ससेप्टिबिलिटी. प्रोनाउन्सिएशन बघा, ससेप्टिबिलिटी. ओके. तर ससेप्टिबिलिटी म्हणजे आपण काय सांगतोय? इट इज डिनोटेड ॲज psi. इट इज डिनोटेड ॲज psi. CHI psi म्हणतो आपण त्याला इथं. ठीक आहे. आता ससेप्टिबिलिटी म्हणजे काय? म्हणजे त्या सबस्टन्सची ससेप्टिबिलिटी आपण सांगतोय. म्हणजे तो ससेप्टेबल कसा असेल? म्हणजे बघा, सपोज दोन मटेरियल माझ्याकडे आहेत, दोन सबस्टन्स माझ्याकडे आहेत. पोलर मधले फक्त वेगवेगळे सबस्टन्स माझ्याकडे आहेत. हा पण पोलर सबस्टन्स आहे, हा पण पोलर सबस्टन्स आहे. फक्त त्याचं नॉन कंडक्टिंग पॉवर त्याची वेगळी असेल. मग आता मी काय सांगतोय बघा, आता इलेक्ट्रिक फील्ड तुमच्याकडे आहे, किती आहे? E0. म्हणजे E0 म्हणजे किती? तुम्ही 100 इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही दिलेले. ओके.
मग जसा मी एक सबस्टन्स मी त्यामध्ये प्लेस केला, त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सबस्टन्स मी प्लेस केला, तर त्याची पॉवर तो किती करतोय, म्हणजे तिथं इलेक्ट्रिक फील्ड त्यानं 10 ची तयार केली पोलरायझेशन चार्जेस ना, म्हणजे 100 मायनस 10 किती मिळालं तुम्हाला, तिथं 90 मिळाला, म्हणजे त्याने किती ससेप्टेबल केलं, 10 च्या पॉवर ससेप्टेबल केलं एका सबस्टन्सने. मग मी काय केलं, हा सबस्टन्स मी बाजूला काढला, दुसरा सबस्टन्स मी तिथं प्लेस केला. मग दुसरा सबस्टन्स मी प्लेस केल्यानंतर त्यानं पॉवर किती तयार केली, त्यानं 20 ची पॉवर तयार केली. मग मला सांगा 100 मायनस 20 किती येत आहे, 80. म्हणजे कोणाची ससेप्टेबल पॉवर जास्त आहे, पहिल्याची का दुसऱ्याची, साहजिकच दुसऱ्याची. येते लक्षात, म्हणजे इट डिपेंड्स ऑन द मटेरियल. मग तो ससेप्टेबल कसा असेल, म्हणजे जास्त करून तो जेवढ्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जेवढं पोलरायझेशन तो कमी करेल, सॉरी पोलरायझेशन तयार करून जेवढी इलेक्ट्रिक फील्ड तो तिच्या आतली वाढवेल, त्याला आपण काय म्हणतोय, ससेप्टेबल. म्हणजे दिस मटेरियल इज ससेप्टेबल दॅन दिस मटेरियल. मग ह्याला मी ए म्हणले, ह्याला मी बी म्हणले, म्हणजे काय, बी ससेप्टेबल इज ग्रेटर दॅन ए ससेप्टेबल. येते लक्षात, समजलं मी काय म्हणतोय, व्हॉट इज माय पॉइंट, कळालं, ओके. ठीक आहे, पुढे जाऊया. समजलं इथं बरे. पोलरायझेशन चार्जेस आर कॉल्ड ॲज अ इंड्युस्ड चार्जेस. म्हणजे ह्या पोलरायझेशन चार्जेसला पण आपण काय म्हणू शकतो, इंड्युस्ड चार्जेस म्हणू शकतो. पोलरायझेशन चार्जेस, पोलरायझेशन चार्जेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंड्युस्ड चार्जेस. म्हणजे तुम्ही त्याला इंड्युस्ड चार्ज पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, म्हणजे हे जे चार्जेस आतल्या बाजूला जे तयार झालेले आहेत त्या चार्जेसला आपण काय म्हणतोय, एक तर तो म्हणजे पोलरायझेशन चार्जेस पण म्हणू शकतो किंवा त्याला इंड्युस्ड चार्जेस पण त्याला आपण म्हणू शकतो. समजलं. हेन्स पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. हेन्स P is equal to psi into E. What is psi? Psi is nothing but susceptibility of the material. म्हणजे त्या मटेरियलची ससेप्टेबल पॉवर किती असेल ते आपण बघतोय. मग त्याची पॉवर कशावरती डिपेंड असते, मग जेवढी आता ती पॉवर म्हणजे त्या सबस्टन्स वरती डिपेंड राहणार. ठीक आहे, सपोज इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला जास्त मिळाली आणि त्यांना जास्त अपोजिट इलेक्ट्रिक फील्ड त्यांना जास्त तयार केली, मग त्याची ससेप्टेबल जास्त, त्याला आपण म्हणतोय ससेप्टेबिलिटी. येते लक्षात. हेन्स पोलरायझेशन इन्क्रीजेस, इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीजेस. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीजेस, पोलरायझेशन इन्क्रीजेस, असं आपण म्हणू शकतो. समजली तर पर्यंत. ठीक आहे, कळालं. हे झालं पोलर साठी. आता बघायचं ते म्हणजे नॉन पोलर साठी. नॉन पोलर, नॉन पोलर नॉन पोलर सबस्टन्सेस. आता नॉन पोलर सबस्टन्स काय करतोय बघूया. ठीक आहे, नॉन पोलर सबस्टन्सेस अगेन दिस इज आवर ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. हे आपल्याकडे काय आहे, ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड आपल्याकडं आहे. ठीक आहे, इथं काय आपल्याकडं, इथं नॉन पोलर सबस्टन्स आहे. आता नॉन पोलर सबस्टन्स मध्ये आपल्याला डायपोल मोमेंट कसा मिळतोय, त्यामध्ये डायपोल मोमेंट आहे का, त्यामध्ये डायपोल मोमेंट नाही. म्हणजे त्यामधला जो पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा तो निगेटिव्ह चार्ज असेल त्यांचं काय, दे गेट कोइन्साइड विथ इच अदर. म्हणजे जिथं पॉझिटिव्ह आहे तिथंच तुम्हाला काय मिळतोय, निगेटिव्ह मिळतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे अशा पद्धतीनं बघायला मिळेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हेन्स देयर इज नो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता as there is no external electric field for this non-polar substance, म्हणजे ह्या नॉन पोलर सबस्टन्सला जर इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट बघायला मिळतोय का, नाही बघायला मिळेल. पण तेच जर तुम्ही जर पोलर सबस्टन्ससाठी जर बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये काय मिळतंय, तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट मिळतोय. ठीक आहे, डायपोल मोमेंट प्लस मायनस, मायनस प्लस, प्लस मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस. पण त्याची डायरेक्शन कशी आहे, रँडम डायरेक्शन. इथं पण रँडम डायरेक्शन आहे, पण इथं डायपोल मोमेंट आहे का, इथं डायपोल मोमेंट नाहीये. इथं डायपोल मोमेंट आहे, त्यांच्यामध्ये ऑलरेडी सेपरेशन आहे. इथं सेपरेशन आहे का, इथं सेपरेशन नाहीये. मग आता असा सबस्टन्स मी जर ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणला तर काय होईल, तर बघूया. सपोज इथं मी काय आणला, नॉन पोलर सबस्टन्स मी त्यामध्ये आणला. आता त्यामध्ये एक तर ॲटॉमिक डायपोल मोमेंट कसे आहेत, दे आर नॉट सेपरेटेड विथ इच अदर. त्याच्यामध्ये
पॉझिटिव्ह पण एकाच पॉइंटला आहे, निगेटिव्ह पण एकाच पॉइंटला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालंय, त्यांच्यामध्ये कोइन्साइड झालेले, एकमेकांना कोइन्साइड झालेले. मग आता जसा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आला, आता मी काय सांगतोय बघा, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आला तर तो काय करणार आहे, इट बिहेव्स अगेन लाईक अ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. कळतंय का मी आता काय सांगतोय? इट बिहेव्स लाईक अ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, इथं आता काय येणार, ही फील्ड अशी आहे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार पॉझिटिव्ह चार्ज, इथे येणार निगेटिव्ह चार्ज, इथे येणार पॉझिटिव्ह, इथे येणार निगेटिव्ह, इथे येणार पॉझिटिव्ह, इथे येणार पॉझिटिव्ह, इथे येणार पॉझिटिव्ह, आणि ह्याच्या एंडला जर बघितलं तर पुन्हा निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे काय झालं ते, एक तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉन पोलर सबस्टन्स असल्यामुळे तो एकमेकांना कोइन्साइड झाला होता. पण जसं त्याला फील्ड मध्ये आणला तर त्यानं काय केलं, त्यानं फक्त स्ट्रेच केलं. त्यानं फक्त काय केलं, स्ट्रेच केलं. म्हणजे टोटली त्यानं सेपरेशन केलंय का, टोटली त्यानं सेपरेशन केलेलं नाही, तो फक्त स्ट्रेच झाला. तो फक्त काय झालाय, स्ट्रेच झालाय. म्हणजे बघा, आपल्याकडं असं होतं, इथं पॉझिटिव्ह म्हणलं, इथं निगेटिव्ह, पण आता तो तसा आहे का, आता तो आपला असा आहे. म्हणजे टोटल स्ट्रेच झालाय का रे, तो टोटल स्ट्रेच झालेला आहे. फक्त ते काय झाले, पॉझिटिव्ह एका बाजूला गेला, निगेटिव्ह एका बाजूला गेला. टोटली स्ट्रेच आपण म्हणतोय तसा झालाय का, टोटली स्ट्रेच नाही झालेला, तो फक्त काय झालाय, एकाच ठिकाणी होते ना. सपोज हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हे एकाच पॉइंटला आहे. मग फक्त काय झालं, हे दिसताना तुम्हाला पॉझिटिव्ह पण दिसतोय, निगेटिव्ह पण दिसतोय, पण जशी त्याला फील्ड मिळाली ते फक्त काय झाले, ते फक्त असे झाले. आणि पोलर मध्ये जर बघितलं, पोलर मध्ये ऑलरेडी तुम्हाला असं मिळतंय, मग ते फक्त काय होतंय, ते स्ट्रेच होतंय. येते लक्षात, चांगल्या पद्धतीने ते स्ट्रेच होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, डिस्टन्स मिळतोय. ठीक आहे, आता इथं पण तुम्हाला डिस्टन्स आहे ना, असं नाही, पण इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट बिहेव करतोय. येते लक्षात, बिहेव करतोय. ठीक आहे, मग नॉर्मली आहे, टोटल आहे का पोलर सबस्टन्स सारखा नाही. ठीक आहे, इट बिहेव्स लाईक अ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, म्हणजे तर पुन्हा या नॉन पोलर सबस्टन्स त्या मटेरियलवरती ते डिपेंड. पण इथं पण तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड जर त्याला मिळाली तर त्याला तो इथं तो इलेक्ट्रिक फील्ड तयार करू शकतो, तो म्हणजे पोलरायझेशन. पण हा पोलरायझेशनचा इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, कम्पेअर टू पोलर एवढा असणार आहे का, नसणार आहे. इथं अगदीच कमी तुम्हाला बघायला मिळेल, कमी बघायला मिळेल. येते लक्षात मी काय सांगतोय. ठीक आहे, म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड त्याला दिली होती का, नव्हती. इथं इलेक्ट्रिक फील्ड दिली होती का, नव्हती. इलेक्ट्रिक फील्ड इथं 0 होती, सॉरी, इथं इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू 0 होता. इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू 0. नो इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. नो इलेक्ट्रिक फील्ड, नो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, इथं नो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. पोलर मध्ये आला तो अलाइन झाला, एका रेषेत अलाइन झाला. ठीक आहे, इथं आपण अलाइन म्हणू शकत नाही, इथं तो आपण रॅन्डमली वगैरे असं म्हणू शकतो. मग तो फक्त काय झाला, स्ट्रेच झाला. ठीक आहे, फक्त तो काय झाला, स्ट्रेच झाला, पण अलाइन मध्ये येत नाही. पण ते अलाइन मध्ये येते, ते त्या जागेवर असतील, फक्त तिथं काय करणार आहे, त्या जागेला फक्त ते काय करणार, स्ट्रेच करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तो इथं पण असू शकतो, असा इथं पण असू शकतो. म्हणजे इथं तुम्हाला अलाइन बघायला मिळते का, अलाइन बघायला मिळत नाही. ठीक आहे, कळालं इथंपर्यंत, समजला. पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर आणि पोलरायझेशन ऑफ पोलर डायरेक्ट्रिक. ओके, कळालं इथंपर्यंत, समजलं का. ठीक आहे, आता ह्या डायग्राम्स जे तुमच्याकडे पुस्तक असेल त्या फक्त काय करायचं आहे, तुम्हाला हा डायइलेक्ट्रिक आणि पोलरायझेशनचा पॉईंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने रीड करायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी पहिल्यांदा हे समजलं पाहिजे, व्हॉट इज मीन बाय पोलर सबस्टन्सेस, व्हॉट इज मीन बाय नॉन पोलर सबस्टन्सेस. ठीक आहे, पोलर म्हणजे काय सांगतोय आपण, सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज, दे डू नॉट कोइन्साइड विथ इच अदर, हेन्स इट बिहेव्स लाईक अ परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इथं परमनंट शब्द वापरलाय, इथं काय वापरलाय का, इट डज नॉट बिहेव इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, कारण इथं डायपोल मोमेंट दाखवतच नाही ना, बरोबर. पण ज्या वेळेला हे दोन्ही सबस्टन्स ज्या वेळेला फील्ड मध्ये प्लेस करतोय तर दोघं पण काय करतात, आता इथं आपण असं म्हणू शकत नाही परमनंट म्हणून, इथं फक्त आपण म्हणू शकतो दे बिहेव लाईक इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, पण इथं इट
म्हणजे तुम्हाला जसं या फील्डमध्ये जर तुम्ही पोलर सबस्टन्स जर तुम्ही प्लेस केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग बघायला मिळेल आणि ते एका रेषेत सगळे तुमचे उभे राहतील सगळे ॲटम्स. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. समजले तर बरे. ठीक आहे. मग हा झाला तुमचा पोलर सबस्टन्सेस आणि हा झाला तुमचा नॉन पोलर सबस्टन्सेस. ठीक आहे. समजले तर बरे. डायग्राम समजून घ्या व्यवस्थित. ओके. डायग्राम समजून घ्या व्यवस्थित. एक शेवटचा पॉईंट यातला राहिला आहे. आता ते मागाशी मी एक्सप्लेन केलंय थोडं आणि त्यातलंच फक्त मी सांगतो आता. आता हे जे पोलर सबस्टन्स मिळाले नॉन पोलर सबस्टन्स मिळाले डायइलेक्ट्रिक मध्ये, आता हा डायइलेक्ट्रिक त्या कॅपॅसिटर मध्ये यूज करतोय. आता का कॅपॅसिटर मध्ये यूज करतोय? कारण हे डायइलेक्ट्रिक काय करतात, दे आर यूज टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. दे आर यूज टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. मग आता सपोज मी काय म्हणतोय बघा, काय म्हणतोय बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही जर मी इलेक्ट्रिक फील्ड अशी कन्सिडर केली, ठीक आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड कुठली आपली इनॉट इलेक्ट्रिक फील्ड आहे, ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. ह्याच्यामध्ये मी काय केलं, ह्याच्यामध्ये मी एखादा कंडक्टर प्लेस केला, डायइलेक्ट्रिक प्लेस केलेला नाही, कंडक्टर प्लेस केला. आता कंडक्टर म्हटलं की काय म्हणतो आपण, देयर आर नंबर ऑफ फ्री चार्जेस, सगळे फ्री चार्जेस त्यामध्ये आहेत. मग आता जेवढी इलेक्ट्रिक फील्ड, आता इथं तुम्हाला अलायनेशन बघायला मिळेलच, नो डाऊट अलाइन तुम्हाला बघायला मिळेलच. ठीक आहे. मग आता इथं मला मिळेल पॉझिटिव्ह चार्ज, इथं मला मिळेल निगेटिव्ह, इथं मला मिळेल निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे या बाजूला सगळे काय आले निगेटिव्ह चार्ज, या बाजूला सगळे काय आले पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. मग आता मी काय म्हणतोय बघा, ही फील्ड मिळाली तुम्हाला ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड, इथं तुम्हाला बघायला मिळाली पोलरायझेशन इलेक्ट्रिक फील्ड. मग आता नेट इलेक्ट्रिक फील्ड जर तुम्ही बघायला गेला फॉर दी कंडक्टर्स, मग इथं तुम्हाला मिळेल ई नॉट मायनस ई पी विच इज इक्वल टू 0. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड दोघांची डायरेक्शन अपोजिट असणार आणि जेवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे तेवढीच इलेक्ट्रिक फील्ड तो क्रिएट करेल आणि तो एकमेकांना काय करेल, कॅन्सल करेल आणि टोटल इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला किती मिळणार आहे, 0. मग इथं एनर्जी स्टोर होईल का, इलेक्ट्रिक फील्ड तुमची जर 0 झाली, देयर विल बी नो इलेक्ट्रिकल एनर्जी, देयर विल बी नो इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे त्याचं स्टोरेजच होणार नाही. ठीक आहे, स्टोरेज होणारच नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे डायइलेक्ट्रिक्स कन्सिडर करायचे. मग डायइलेक्ट्रिक मध्ये तुम्ही पोलर सबस्टन्स घ्या किंवा नॉन पोलर सबस्टन्स घ्या. मग तुम्ही त्यामध्ये काय होतंय, मग तुम्ही डायइलेक्ट्रिक मटेरियल तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला ही ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड मिळेल आणि कमी प्रमाणात तुम्हाला हे इलेक्ट्रिक फील्ड मिळेल. मग आता इथं आपण काय म्हणू शकतो, इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे सपोज ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड तुमच्याकडे जर 100 असेल तर इथं तुम्हाला पोलरायझेशनची इलेक्ट्रिक फील्ड किती मिळेल, सपोज 20 मिळेल. मग तुम्हाला इनेट म्हणजे किती मिळणार आहे, 100 मायनस 20 म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड किती मिळणार आहे, 80 न्यूटन पर कूलम. हे तुम्हाला डायइलेक्ट्रिक मध्ये मिळणार आहे. म्हणजे इथं टोटल इलेक्ट्रिक फील्ड 0 झाली का, टोटल इलेक्ट्रिक फील्ड 0 नाही झाली. म्हणजे इथं त्यानं काय केलं, इथं त्यानं एनर्जी स्टोअर केली, इथं त्यानं काय केलं, एनर्जी स्टोअर केली. म्हणून ह्याचा वापर आपण काय करतोय, कॅपॅसिटर्स मध्ये करतोय. येते लक्षात. मग आता कॅपॅसिटर म्हणलं की कॅपॅसिटर म्हणजे काय ना, देयर आर 2 प्लेट कॅपॅसिटर. 2 प्लेट म्हणजे कुठला, एक येणार पॉझिटिव्ह चार्ज, एक येणार निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. समजलं इथं बरे. कंडक्टर घेतले काय होणार, 0 होणार. डायइलेक्ट्रिक घेतला की इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणून आपण काय करतोय, कंडक्टर न घेता आपण डायइलेक्ट्रिक सबस्टन्स त्यामध्ये घेतोय. समजले तर बरे. ओके. ठीक आहे. ओके. फक्त आता कॅपॅसिटरचे डायग्राम मध्ये दाखवतो. हे 2 प्लेट्स कन्सिडर केलेले आहेत. दिस आर द 2 प्लेट्स. दोघांचा एरिया सेमच आहे, एरिया ए. इथं कोणता चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथं कोणता चार्ज आहे, इथं तुम्हाला निगेटिव्ह चार्ज मिळतोय.
ठीक आहे. आता पॉझिटिव्ह प्लेट, निगेटिव्ह प्लेट म्हणजेच तुम्हाला काय मिळाली तर इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. आता ही इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे कसली इलेक्ट्रिक फील्ड? ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. कोणती इलेक्ट्रिक फील्ड? ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. मग आता ह्याच्यामध्ये मी जर एखादा डायइलेक्ट्रिक मटेरियल मी जर प्लेस केला, डायइलेक्ट्रिक मटेरियल मी जर ह्याच्यामध्ये प्लेस केला तर आता काय होणार तर ह्याच्यामध्ये मला काय बघायला मिळेल? ह्याच्यामध्ये मला पोलरायझेशन चार्जेस मला बघायला मिळतील. काय बघायला मिळतील? पोलरायझेशन चार्जेस. म्हणजे याच्या बाजूला मला काय मिळणार? या बाजूला मला मिळणार निगेटिव्ह चार्ज, या बाजूला मला बघायला मिळेल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे बघा बरं, ह्याच्यातले जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्ज काय झाले? पॉझिटिव्ह चार्ज एका बाजूला गेले, निगेटिव्ह चार्ज एका बाजूला गेले. म्हणजे ते एका लाईन मध्ये सगळे आले सगळे. ठीक आहे, अलाईनच्या डायरेक्शन मध्ये उभे राहिले सगळे. ठीक आहे. मग आता हा पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज म्हणजे तुम्हाला ह्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. मग ह्या पोलरायझेशनच्या चार्जेस वरून जी फील्ड मिळाली त्याला आपण काय म्हणतो तर ईपी. अगेन ई नेट इज इक्वल टू ई नॉट मायनस ईपी विच इज नॉट इक्वल टू 0. अशा पद्धतीनं ते डायइलेक्ट्रिक आपण दोन्ही प्लेटच्या मध्ये प्लेस करतोय की जेणेकरून तो कॅपॅसिटर काय करणार आहे? इथं तो एनर्जी स्टोअर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला भिंतीवरचं घड्याळ माहित आहे, त्याच्यामध्ये सेल आपण वापरतोय. ठीक आहे. पण ते सेल काय असतंय? सेल म्हणजे काय करतोय? तो एनर्जी काय करतोय? स्टोअर करतोय. बरोबर. ठीक आहे. मग तसंच काम आपल्या इथं कॅपॅसिटर मध्ये बघायला मिळतं. येतं लक्षात? कॅपॅसिटर म्हणजे काय समजलं इथंपर्यंत? ओके. मग इक्वेशन तुम्हाला समजलंय. ई नेट इज इक्वल टू ई नॉट मायनस ईपी. ई नॉट मायनस ईपी. ठीक आहे. समजलं इथंपर्यंत? तर आजचं लेक्चर आपलं इथंच थांबवतोय आपण. होप सो तुम्हाला लेक्चर समजलं असेल, तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका. लाईक आणि तुमच्या मित्रांच्या बरोबर हे लेक्चर तुम्ही काय करा? शेअर करा. ठीक आहे. आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काय ह्याच्यामध्ये डाऊट असतील, आता नोट्स वगैरे ह्याच्यामध्ये काय लिहित बसू नका. फक्त थेरॉटिकल आहे, हे फक्त समजण्यासाठी आहे. काय आहे काय नाही. फक्त फॉर्म्युला मध्ये तुम्हाला हा एक फॉर्म्युला तुम्हाला बघायचा आहे आणि मगाचा पोलरायझेशनचा. कोणता पोलरायझेशनचा फॉर्म्युला? पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड, हेन्स P इज इक्वल टू साय इंटू E. आणि हा ह्याला काय म्हणतो आपण? ससेप्टिबिलिटी. साय पोलरायझेशन P, साय ससेप्टिबिलिटी, E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. मग आता आपण हे पण एक बघितलेलं आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे आता ह्या प्लेट्सवरती जे काही चार्जेस आहेत, ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतोय? ह्या प्लेटचे सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा मिळाले. मग आता हे चार्जेस कसले आहेत? पोलरायझेशन चार्जेस किंवा इंड्युस्ड चार्जेस. मग सिग्मा जसा तुम्हाला ह्या प्लेटसाठी मिळतोय प्लस सिग्मा, त्याला मिळतोय मायनस सिग्मा, प्लस सिग्मा मायनस सिग्मा. इंड्युस्ड चार्जेसची डेन्सिटी जर बघितली तर इथं तुम्हाला मिळेल मायनस सिग्मा आय, इथं तुम्हाला बघायला मिळेल प्लस सिग्मा आय. मग आता सिग्मा आय म्हणजे काय? इंड्युस्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. इंड्युस्ड सरफेस चार्ज डेन्सिटी समजलं? ठीक आहे. आय म्हणजे काय? इंड्युस्ड चार्ज, पोलरायझेशन चार्ज. समजलं इथपर्यंत? मग आजचं लेक्चर आपण आता इथंच थांबवतोय. ठीक आहे. थँक्यू.